श्री गुरुदेव दत्त. युद्ध संपले होते. देवतांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. मात्र असुरांच्या शेवटच्या श्वासाने एक गूढ शाप सोडला. एक असा शाप जो कुणालाही कळला नाही. जर माझा अंत शक्तीच्या हातून झाला तर ही शक्तीही मावळेल. संपूर्ण सृष्टीतून देवशक्ती हळूहळू नाहीशी होईल. हा शाप त्वरित परिणाम करणार नाही, पण ते गुप्तपणे कार्यरत झाला. संपूर्ण विश्वात शक्तीचे मूलभूत तत्व हळूहळू क्षीण होऊ लागले. काही दिवस गेले. देवता अजाणते होते की त्यांच्यावर एक मोठे संकट घोंघावत आहे. पण लवकरच एक भयंकर घटना घडू लागली. सुरुवात अगदी अलक्षित संकेतांनी झाली. लक्ष्मीच्या मंदिराजवळील प्रकाशित झाली. सरस्वतीच्या ज्ञानाचे स्तोत्र मंदावले. दुर्गेच्या अस्त्राचा तेजस्वी प्रकाश फिकट झाला आणि मग अकल्पनीय गोष्टी घडली. सर्व देवी गायब झाल्या. लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा आणि अन्य सर्व स्त्रिया देवी शक्ती अस्तित्वातून नाहीशा झाल्या. त्याच्या अनुपस्थितीत सृष्टीत संकटाचे साम्राज्य पसरले. लक्ष्मीशिवाय संपत्ती आणि समृद्धी नष्ट होऊ लागली. दारिद्र्याने संपूर्ण भूमी व्यापली. सरस्वतीशिवाय ज्ञान हरवले. लोक अज्ञानाच्या गर्वेत कोसळले. दुर्गेशिवाय राक्षसांचे राज्य वाढू लागले. अधर्माचा उचल खाली. देवतांना काहीही करता येईना. कुठलाही मंत्र, कुठलाही यज्ञ, कुठलेही तप हे देवींच्या पुन्हा शकले नाही. हळूहळू संपूर्ण विश्वाच्या अस्तित्वाचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. एक विस्मृतीत गेलेल्या खोऱ्यात एक पुरातन योद्धा रुद्रकेतून समाधी होत. कधी काळी तो एक महान सेनानी होता. त्याला विनायकेने आशीर्वाद दिला होता. पण एका महायुद्धात पराभूत झाल्यावर त्याने आपले शस्त्र सोडले. एकटाच माघार घेतली. त्या पराभवाची वेदना त्याच्या आत्म्यास जिवंत होती. त्याने आपले राज्य वाचवू शकले नाही, जरी तो विनायकाचा भक्त होता. एक दिवस देवगण त्याच्या आश्रयस्थानात आले. रुद्रकेतू विष्णू म्हणाले, तू विनायकेचा वरप्राप्त योद्धा आहेस. आज देवी शक्ती नष्ट झाली आहे. फक्त तूच त्या पुन्हा आणू शकतोस. रुद्रकेतून हतबलतेने विचारले, पण मी आता वृद्ध आहे. मी एकदा अपयशी ठरलो. त्यावर महादेव पुढे आले आणि म्हणाले, अपयश माणसाची ओळख नसते. जो पुन्हा उभा राहतो तोच खरा योद्धा असतो. रुद्रकेतूने गहिवरलेल्या नजरेने पाहिले. मग त्याने आपली जुनी तलवार उचलली. मी त्या देवींना शोधेन आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. रुद्रकेतूने अशक्य प्रवास सुरू केला. देवी केवळ हरवल्या नव्हत्या, त्या वेळेच्या पलीकडे एका गूढ जागेत लपलेल्या होत्या. त्यांचा पहिला थांबा योगिनीच्या खोऱ्यात होता, जिथे एकेकाळी विनायकीची आराधना केली जात असे. तिथल्या रक्षकांनी त्यांना सांगितले, देवी शक्तीचा ठसा तुला विनायकीच्या स्मृतीत सापडेल. त्या मार्गावर तो हरवलेल्या लोकांच्या स्वप्नातून, विस्मृती गेलेल्या मंदिरातून आणि काळाच्या संधिकालातून गेला. शेवटी तो पोहोचला विनायकीच्या प्राचीन मंदिराच्या भग्नावशेषामध्ये. तेथेच त्याला अंतिम सत्य समजले. मंदिराच्या कोरीव लेखावर लिहिले होते, फक्त तोच योद्धा जो विनायकीच्या आशीर्वादाने निवडला गेला आहे, तोच देवी शक्ती पुन्हा जागृत करू शकतो. त्याला कळेल की त्याला एक गुप्त विधी करावा लागेल, जो विनायकीच्या युद्धाशी जोडलेला आहे. त्याने विधी सुरू केली. प्राचीन मंत्र जपले. आपली शक्ती समर्पित केली. जसे विधी पूर्णत्वाला गेला, पूर्ण विश्वात एक देवी ऊर्जा संचारली. हरवलेल्या देवी पुन्हा प्रगट होऊ लागल्या. लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, सर्व देवी परत आल्या. शक्ती पुन्हा पूर्ववत झाली. समृद्धी परत आली. ज्ञान उजळले आणि अधर्म पुन्हा नियंत्रित झाला. देवतांनी रुद्रकेतूला वंदन केलं. विष्णू म्हणाले, तू अशक्य साध्य केले. श्रद्धा आणि संयम कधीही विफल होत नाही. सरस्वती म्हणाल्या, पण त्या क्षणी रुद्रकेतू थकून कोसळला. त्याचं शरीर क्षीण झालं होतं, पण त्याचा आत्मा तेजस्वी झाला. महादेव पुढे आले आणि प्रेमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तुझे कार्य पूर्ण झाले, वीर योद्धा. आता विश्रांती घे. त्या क्षणी रुद्रकेतूने अंतिम श्वास घेतला. त्याची आत्मा दिव्यात प्राप्त करून देवत्वात विलीन झाली. पण या सर्वांमध्ये विनायकी
कशी आणि कोणत्या कारणामुळे प्रगट झाली ते आपण जाणून घेऊया. मानवाच्या इतिहासाच्या आधी अंधकासूर नावाचा एक बलाढ्य असुर होता. कठोर तपश्चर्येने त्याने अपार शक्ती मिळवली होती आणि त्याच्या अहंकाराचा विस्तार होऊ लागला. तो पूर्वी एक सामान्य असुर राजकुमार होता, पण हजारो वर्षाच्या तपस्येमुळे त्याला ब्रह्मदेवाचा वर प्राप्त झाला. ब्रह्मदेव त्याच्यासमोर प्रगट झाले आणि म्हणाले, माग काही वरदान. अंधकासुराने एक चाणक्य विनंती केली, हे प्रभू, मला अमरत्व द्या. पण ब्रह्मदेवाला माहीत होतं की अमरत्व देता येणार नाही. म्हणूनच त्यांनी एक अट घातली आणि वरदान दिले, तुला कोणताही पुरुष, देव, ऋषी किंवा योद्धा मारू शकणार नाही. अंधकासुराच्या चेहऱ्यावर हसू उमटले. आता तो स्वतःला अजेय समजू लागला. जर इंद्र, विष्णू, महादेव आणि अन्य शक्तिशाली देव त्यांचा पराभव करू शकत नसतील तर त्याला कोण अडवणार. वरदान मिळताच त्याने स्वर्गलोक जिंकला, ऋषींच्या तपश्चर्येला व्यत्यय आणला आणि मृत्यूलोकात भीतीचं साम्राज्य प्रस्थापित केले. देवतांना पराभव सहन करावा लागला. हे सर्व विष्णूच्या दरबारात एकत्र आले. इंद्र म्हणाला, प्रभू, आम्ही सर्व प्रयत्न करून पाहिले पण अंधकासूर कोणत्याही अस्त्राने मरत नाही. त्याच्या वरदानामुळे तो अजिंक्य आहे. ब्रह्मदेव विचारात पडले, कारण त्याचेच वरदान होते. महादेव रुद्रावतार धारण करून युद्ध करायला तयार होते, पण त्यांना माहीत होतं की बलाचा उपयोग नाही. तेव्हा देवर्षी नारद पुढे आले आणि गूढ स्वरात म्हणाले, जर पुरुष देवाला त्याचा पराभव करता येणार नसेल तर उत्तर स्त्रीला आहे. सर्व देवतांनी आश्चर्याने नारदाकडे पाहिले. ज्यांच्याकडे शुद्ध बुद्धी आहे तो मार्ग शोधू शकतो आणि शक्ती फक्त बाहेर नसते, ती आतही असते. सर्वांच्या नजरा गणपतीवर खिळल्या. गणपती विचारमग्न झाले. त्यांना समजले की सामान्य शक्ती, अस्त्र किंवा क्रोधाने हा असुर संपणार नाही, पण परिवर्तन आणि बुद्धीच्या बळाने मात्र शक्य आहे. गणपतीने डोळे मिटले आणि शक्तीच्या मूळ तत्वाला, आदिशक्तीला आवाहन केले. त्यांच्या शरीरातील स्त्री शक्तीला जागृत केले. ते एक नवीन रूपात बदलले. अचानक एक देवी प्रकाश पसरला आणि गणपतीचे स्त्रीरूप विनायकी अवतरले. विनायकी लाल वस्त्राने सजलेली होते. तिच्या 4 हातात परशु, कुऱ्हाड, अंकुश, मोदक आणि शक्तिशाली मंत्र होते. तिचे स्वरूप शक्ती, दुर्गा आणि कालीच्या तेजाने युक्त होते. सर्व देव अवाक झाले. अशा प्रकारे गणपती कधीही प्रगट झाले नव्हते. तेव्हा विनायकी म्हणाली, जर या असुराला पुरुष देव मारू शकत नाही तर त्याचा अंत एक देवी करेल. देवांनी तिचे अभिनंदन केले आणि ती अंधकासुराला पराभूत करण्यासाठी युद्धभूमीकडे निघाली. अंधकासूर पुन्हा स्वर्ग जिंकण्यासाठी येत असताना त्याच्यासमोर विनायकी प्रगट झाली. त्याने मोठ्याने हसून विचारले, देवतांनी आता एका स्त्रीला माझ्याशी लढायला पाठवलं. किती हास्यास्पद. कोणताही पुरुष देव मला मारू शकत नाही. विनायकीने उत्तर दिले, पण मी पुरुष नाही. हे ऐकताच अंधकासूर गोंधळू लागला. तेव्हाच विनायकीने आपल्या कुऱ्हाडीने जोरदार वार केला. अंधकासुराच्या वरदानामुळे त्याला पुरुष देवांचा त्रास होत नव्हता, पण विनायकीचे अस्त्र त्याच्या वरदानाच्या संरक्षणासाठी सरळ आत घुसले. अंधकासुराने पर्वत उचलून तिच्यावर फेकला. अज्ञात जादूचा वापर केला, पण विनायकीने सर्व हल्ले बुद्धीच्या बळावर परतावले. ती फक्त शक्तिशाली नव्हती, ती कुशाग्र आणि युक्तिवादिनी होती. शेवटी विनायकीने एक मंत्र उच्चारला जो शुद्ध ज्ञानाने भरलेला होता. तो अंधकासुराच्या वरदानाचे संरक्षण तोडत होता. जसेच ते संरक्षण नष्ट झाले तसेच विनायकीने अंतिम वार करून अंधकासुराचा नाश केला. युद्ध संपताच संपूर्ण ब्रह्मांड जल्लोषात न्हाऊन निघाले. देवतांनी विनायकीला नतमस्तक होऊन वंदन केले. त्यावेळी विष्णूंनी घोषित केले, आजचा दिवस आम्ही नेहमी लक्षात ठेवू. जिथे बल अपयशी ठरते तिथे परिवर्तन आणि बुद्धी विजय मिळवते.
गणपती पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात आले आणि मंद हसले. त्यांनी एका नव्या तत्त्वाचा संदेश दिला. संकटे नेहमी बलाने नाही तर परिवर्तनाने आणि बुद्धीने जिंकतात. त्या दिवसापासून विनायकीचे गुप्त आणि शक्तिशाली रूप तांत्रिक उपासक आणि अद्वितीय ज्ञान मिळवून इच्छिणाऱ्यासाठी पूजनीय बनली. आणि अशा प्रकारे ज्या दिवशी गणपतीने स्त्री रूप धारण केले, ही कथा अनंत काळापासून स्मरणात राहिली. विश्व पुन्हा संतुलित झाले होते. लक्ष्मीची समृद्धी परत आली. सरस्वतीचे ज्ञान पुन्हा प्रवाहित झाले आणि दुर्गेची शक्ती अधर्माचा नाश करू लागली. पण या विजयाच्या साजऱ्या करताना एक गूढ भविष्यवाणीचे संकेत दिसू लागले. ऋषींच्या गूढ ग्रंथामध्ये एक प्राचीन लेखन चमकू लागले. त्यात असे म्हटले होते, विनायकीची ऊर्जा परत आली आहे, पण ती पूर्णत्वाला गेलेली नाही. काळाच्या अंतिम युद्धात तिच्या शक्तीचा वापर होईल. जेव्हा अंतिम असुर प्रगट होईल, तेव्हा तिचे ऊर्जेचा वारस उभा राहील. आणि त्या चमकत्या अक्षरामध्ये एक नाव प्रगट झाले, ती म्हणजे कल्की. देवता स्तब्ध झाल्या. त्यांना कळून चुकले की कलियुगाच्या अंताची वेळ जवळ आली आहे. त्याच वेळी रुद्रकेतू, जो आता काळाच्या पलीकडे एक रक्षक बनला होता, त्याला एक दैवी दृष्टांत भयानक भविष्य दिसले. एक अंतिम असुर उदयास येणार होता, जो सर्व वाईट शक्तींचा संयोग असेल, जो संपूर्ण सृष्टीचा नाश करण्यासाठी जन्माला येईल. विनायकीचे युद्ध शेवट नव्हते, ते केवळ सुरुवात होती. ऋषी एकत्र आले आणि त्यांनी एक नवीन भविष्यवाणी घोषित केली. जेव्हा नद्या सुकतील आणि सूर्य थंड होईल, जेव्हा मानव देवांचे नाव विसरेल आणि धर्मलोप पावेल, तेव्हा अंतिम असुर जन्म घेईल. हा असुर सामान्य नव्हता, तो सर्व पापांचा परिणाम होता. अधर्म, कपट, लोभ आणि क्रूय यातून जन्मलेली महाशक्ती. त्याला क्रूरतक म्हणत असत. म्हणजे प्रकाशाचा संहारक हा असुर कोणत्याही अस्त्राने जिंकला जाणार नव्हता. पण त्याला हरवण्यासाठी एक अशी शक्ती हवी होती, जी केवळ देवता किंवा मानवता नाही, तर स्वतः काळाच्या रहस्यामध्ये लपली होती. ती शक्ती विनायकीची अंतिम ऊर्जा होती. कित्येक युगापासून विनायकीचे रक्षण नावाचा एक गुप्त गट कार्यरत होत आहे. ऋषी आणि तांत्रिक साधन एक उद्दिष्ट घेऊन जगत होते, विनायकीच्या अंतिम ऊर्जेचे रक्षण करणे. त्याने एक गूढ मंदिर तयार केले होते, जे काळाच्या मर्यादेपलीकडे होते. तिथे विनायकीचे ऊर्जेचे शेवटचा अंश सुरक्षित ठेवला होता. रक्षकांना ठाऊक होते की कलियुगाचा अंत जवळ आला आहे. आणि एके दिवशी आकाशात एक दैवी चिन्ह प्रगट झाले. पांढरा आश्वासन स्वर होता. अंतिम अवतार पृथ्वीवर उतरला. कल्की आला होता. कल्की, जो विष्णूचा शेवटचा अवतार होता, त्याच्या दिव्य तलवारीसह पृथ्वीवर अवतरला. पण त्याला ठाऊक होते, क्रूरतकाल हरवण्यासाठी त्याच्या शक्ती पुरत नव्हत्या. तो शोध घेऊ लागला त्या गूढ मंदिराचा, जेथे विनायकीचे ऊर्जेचा अंतिम अंश जतन केला होता. हे संकेत त्याला एक गूढ पर्वतावर घेऊन गेले. त्या ठिकाणी रक्षक त्यांची वाट पाहत उभे होते. मुख्य ऋषी म्हणाले, तू तोच आहेस ज्याची आम्ही वाट पाहत होतो, पण तुला आधी एक अंतिम परीक्षा द्यावी लागेल. कल्की या दिव्य पडद्याच्या समोर गेला. जसे त्याने तो ओलांडला, तसा तो एक दृष्टांत खेचला गेला. त्या दृष्टांतात तो विनायकीच्या प्राचीन युद्धाच्या मध्यभागी पोचला. त्या क्षणी त्याला जाणवले की हा एक सामान्य दृष्टांत नाही, हे युद्ध त्यालाच पूर्ण करायचे आहे. तो विनायकीच्या ऊर्जेत विलीन झाला आणि त्याच वेळी त्याच्या तलवारीने नव्या तेजाने चमकायला सुरुवात केली. आणि आता तो फक्त कल्की नव्हता, तो विष्णू आणि विनायकी दोघांच्या ऊर्जेचा वारस होता. कलियुगाच्या शेवटच्या दिवसात अंधकार संपूर्ण पृथ्वीवर पसरला आणि मग क्रूरता प्रकट झाला. तो कोणताही साधारण असुर नव्हता, तो सर्व अधर्माचा संयोग होता. एक अमर अपराजित शक्ती. देवतांचे अस्त्र निष्प्रभ झाले. कोणत्याही साध्या शक्तीने तो नष्ट होणार नव्हता.
मग कल्की आपल्या दैवी अश्वावर स्वार होत रणांगणात उतरला. त्याची तलवार आता विनायकीच्या रणनीतीत सुसज्ज होती. जेथे शुद्ध बल काम करत नव्हते तेथे चतुराई विजय मिळवत होती. जेथे अस्त्र अपयशी ठरत होते तेथे मंत्रशक्ती प्रभाव टाकत होती. कल्की आणि कृतज्ञ यांच्यातील युद्ध युगाच्या साधिकाळचे युद्ध होते आणि शेवटी कल्की एका निर्णायक वाराने कृतज्ञांचा संहार केला. अंधकार संपला, कलियुग समाप्त झाले, सत्ययुग पुन्हा सुरू झाले. जगाने सर्व सूर्योदय